आनंदीताई वेलकम. तुम्ही हे नवीन कपाट आणल्याबद्दल वेलकम. ओ थँक्यू. वेलकम नाही. हसू नका बाळू दादा. थँक्यू वेलकम. हो तेच ते थँक्यू. आणि यांना कशाबद्दल थँक्यू? कशाबद्दल थँक्यू यांना? हा सगळं काम तर आम्ही करतोय. नाहीतर काय. निलिमा काय चाललंय तुझं? नवरा इथे उभं राहून एवढं काम करतोय आणि तू नुसता टाइमपास करत बसलीस. हो ना. अरे या बायका दादा फक्त किचन मध्ये लुडबुड करण्याचं काम करतात आणि दाखवता की खूप काम केलंय. सगळं काम तर आपण करत असतो. उगाच भाव खातात. हो का? हा आम्ही किचनचं कामच बंद करतो. मग बघतो आम्ही तुम्ही काय खालते. अरे आमचे बाळू दादा आहेत ना. हो. हा एवढा पण आकडूपणा करू नका. बाळू दादा तुम्हाला माहितीये साड्या मी दिल्या, पडदे वहिनींनी शिवलेत आणि हे ना फक्त पडदे लावतायत. हो बरोबर आहे. ए हॅलो हॅलो हॅलो. साडी आम्ही निवडली. तुम्ही ते लाल हिरवे असे कलर देत होता आठवते? हो ना. लग्नाच्या मांडवाचा फील येत होता घराला. नाहीतर काय. आता हे पडदे बघ कसे दिसतायत. एकदम कूल. हा ए मला एक सुचलंय. बोलू? अर्ज किया है. जशी आपल्या संसाराला प्रेमाची किनार. वाह क्या बात आहे. वाह वाह. जशी आपल्या संसाराला प्रेमाची किनार. वा 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 वाह मस्त. झकास झकास. पुढे बोलू? हो कंटिन्यू. जशी आपल्या संसाराला प्रेमाची किनार तसंच या पडद्यांना सोनेरी जर. क्या बात है क्या बात है. हो अरे सावकाश. सोनेरी जर नाही मग नव्हतं त्यांना. स्वानंदी पडद्यांमुळे शोभा आली आहे घराला. म्हणजे वाटतच नाहीये जुन्या साड्यांचे पडदे आहेत असे. हो निवड कोणाची आहे? माझ्या बायकोची. अशी बायको मिळायला भाग्य लागतं. बाबा स्वतःच्या बायको जास्त कौतुक करू नकोस. माझी बायको ओरडते माझ्यावर नंतर. अहो काही काय मी केव्हा चिडले तुमच्यावर? तेव्हा नाही का आपण टेरेसवर गेलो तेव्हा? अहो टेरेस. तुम्ही असे का हसताय? नाही सध्या या बिल्डिंगचं टेरेस ना खूप हॅपनिंग झालंय. गप्प बसाव. इथे गप्प बसा. अरे टेरेसवर गप्प बसा. तुम्हाला काही लाज वगैरे आहे की नाही? सगळे वहिनी आईना बोलवा ना. नाश्ता तयार आहे सांगा. नक्की? दादा बरं नाही वाटत का? नाही बरं वाटत आहे मला. अहो कालपासून माझा फोन वाजला ना की छातीत नुसती धडधड व्हायला होतं. का? मला ना मी असं नर्वस झालो ना. टेन्शन आलं की मला खूप ताण लागतं. अरे बापरे. हो पाणी हवंय आता. हो आणते. शांत बाजू दे. तो पाणी ते पाणी 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 सावकाश. आणि काय झालं? कालपासून फोन करून नुसता वैताग आणल्यावर संपदाने. नुसते फोनवर फोन हैराण करून सोडलंय मला. आता तुझी बायको तुला त्रास देणार नाही तर कुणाला त्रास देणार रे? आणि हैराण करून सोडते म्हणजे काय? किती प्रश्न. कोणी बोलवलं तुला माझ्या घरी? कशाला आलास माझ्या घरी? ही आयडिया नक्की कोणाची होती? असे 17 प्रश्न विचारते मला. अरे आपल्याला हेच हवं होतं ना. यावरून काय सिद्ध होतं की ती तुझी दखल घेते. आणि काय रे त्या दिवशी ती समोर आली तेव्हा घाबरला नाहीस आणि आता तिचे फोन आले ते एवढे घाबरतोयस? हो त्या दिवशी नील आणि स्वानंदी होते ना बरोबर. आता उद्या मी एकटा असताना अशी बचकन समोर आली तर मग माझी घाबरगुंडी उडेल ना. हे बघ
हे बघ तिचाच फोन, हे बघ. हे बघ महेश, मी काय म्हणते की संपदा तुझ्याशी जे काही वागते त्यामुळे तिला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय हे सिद्ध होतंय, हे लक्षात येतंय का तुझ्या? अहो पण समजा तिचं अचानक एक दिवशी डोकं फिरलं, माझ्या समोर आली आणि तिचं डोकं फिरलं तर मग माझं काय नको. हे बघ, घाबरू नकोस, अशी हिम्मत सोडायची नाही बरं का. तुझं तिच्यावर प्रेम आहे ना? माझं तिच्यावर प्रेम आहे, त्याच्यापेक्षा जास्त ना सध्या मला तिची भीती वाटते. मला काही हिम्मत बिम्मत ठेवता येणार नाही, ती मी नर्वस होतो. अरे असा कसा निभाव लागेल तुझा तिच्या समोर असा घाबरलास तर? तुला म्हण माहितीये ना, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. मी काय म्हणते, हे बघ तू ना तुझ्या मनातली सगळी भीती काढून टाकता. हे बघ, मी तुला एक उपाय सांगू का? ती तुझ्या समोर आली आणि तू घाबरलास ना, तर मनातल्या मनात उजळणी कर. 1 2 3 4 5 10व्या अंकापर्यंत ना तुझी भीती पळून गेलेली असेल. हो खरं? म्हणजे असे आकडे मोजल्याने भीती जाते? अरे हा आगीचा उपाय समज. आता आपल्याकडे एकच उपाय शिल्लक आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही. हे बघ, ती कुठल्याही क्षणी इथं येईल आणि तुझ्यावर आग पाखडेल. म्हणजे काय झालं माहितीये का, त्या दिवशी तू आणि स्वानंदी एकमेकांना थम्सअप करत होतात ना, तेव्हा पाहिलंय तिने. अरे मेलो. अच्छा, म्हणून तुम्ही मला आता इथे बोलून घेतलं का? हो, म्हणजे तुला सावध करायलाच बोलवलं होतं आम्ही, पण तू आता सांभाळून घेशील ना? नाही म्हणजे जमेल ना तुला? हो म्हणजे नाही, हा आकडे मोजतो. जमेल ना? हो. हा, सावकाश, घाबरू नकोस. पाणी हवंय? नाही फोन महेश नको करू, ती परत बघेल, नको, ती भीती वाटायला लागली मला आता. महेश काय रे इकडे? मी सहज आलो होतो. बाय. ललिताबाई, अहो या ना, या बसा. आज अचानक कशा काय? हो नाही, पण महेश आला इकडे म्हणजे आनंदाची बातमी दिसते. संपदा चालली का सासरी? अहो आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतोय. आता आमचं भाग्य कधी उजाडतंय कोणास ठाऊक. पण तुम्ही कशा काय आलात? हो ना, म्हणजे कितीतरी दिवसांनी आलात ना तुम्ही आमच्या घरी. काय ललिता ताई, नाही म्हणजे आमच्या घरचा रस्ता विसरलात की काय तुम्ही? छे हो, असा कसा रस्ता विसरीन? सुनेच्या माहेरचा रस्ता आहे, तो तर लक्षात ठेवायलाच हवा. अगदी खरंय. नाही म्हणजे तसं आम्ही तुम्हाला फोन करणारच होतो. आमच्याकडे की नाही चैत्रातलं हळदी कुंकू आहे, म्हणजे दरवर्षीच असतं, तर तुम्ही निलिमा आणि स्वानंदी दोघींनाही घेऊन या आमच्याकडे. नक्की नक्की. अहो घरचं कार्य म्हटलं तर यायलाच हवं. आजी खरं तर ना वेगळ्याच कारणाने आले होते मी. मला ना माफी मागायची होती तुमची. माफी? अहो काय बोलताय काय ललिताबाई? तुम्ही विहीणबाई आहात आमच्या. हो, पण त्या दिवशी फारच विचित्र वागले हो मी. म्हणजे आता आठवलं ना तरी कसं तरीच होतंय मला. मला अंजलीताईंची पण माफी मागायची, त्या दिसत नाहीयेत कुठे. नाही, वहिनींना ना पेपर तपासण्याची ड्युटी मिळाली आहे. हो का? पण तुम्ही त्यांना सांगाल का मी ह्याच कारणासाठी आले होते? त्या दिवशी ना मनस्थिती अजिबातच ठीक नव्हती माझी, त्यामुळे ना जे तोंडाला येईल ते बोलत होते. खरंच माझं चुकलं. अहो नका मनाला लावून घेऊ. मी दिवसभर काम करत असते, पण तोंडात एक चकार शब्द नाही येत मुलीच्या. गप्प असते अगदी. आपल्या घरात एवढा मोठा प्रसंग झाला, हातपाय गळून गेले होते रे अगदी माझे, पण निलिमा अगदी शांत होती. आता काही माणसं एवढंच काम करतात आणि गवगवा किती की सगळं घर जसं काही तोलून धरतायत.